दाखवा कसं काढलात तो बघा असा अजून जोरात म्हणजे ही सिट्टी त्या टोकावर पण आवाज यायला एवढा जोरात वाजते. हे बघा आता आम्ही गावी आलो. आल्या इकडे कागद टाकायची सुरुवात केलेली आहे. हा एवढा मोठा कागद घेऊन आलो मुंबईवरून. इकडे आहेत काका, ते मदत करतात आपल्याला इथे कागद टाकायला. इकडे मम्मी वरतून बघते. वाडा चढला बघा, वाडा बैल हे बघा. आणि हे इकडे तसं तुम्हाला असं बैल बघायला मिळणार नाही. काही दिवसानंतर प्रत्येक गावामध्ये ज्या टायमाला 100-200 असे बैल होते, आज फक्त मला पुऱ्या गावामध्ये मोजून 10 ते 15 तुम्हाला बैल बघायला मिळतील. पहिले भरपूर गुरं असायचे, गाई पण असायच्या. हा बरं, हा डेंजर आहे. हा हलवा डुलवा, हा चांगला आहे, शांत. चला नमस्कार, कोकण चंदेरी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कशात मंडळी, मजेत ना? आणि मी गावी आले तर जून महिना चालू आहे. आणि जून महिना चालू आहे ना, तर आता सकाळचे वाजले 10 आणि तुम्ही पाहू शकता बघा किती ऊन. सूर्यदेव बघा कुठं आलाय नाही, असा कडकडीत ऊन आहे. ढग तर भरला आहे तिकडं, असं मे महिन्यासारखं ऊन आहे. पाहू शकता खालच्या नजारानं. गावी पण खाली शेती पेरलेली आहे लोकांनी. ती थोडी आवून आलेत, मी दाखवते तुम्हाला नंतर. आलेली खास म्हणजे गावी घरावरती कागद वगैरे टाकण्यासाठी आलेले, पाऊस पडतं तेव्हा. पण पावसाचं काही ठिकाण नाही. आणि कंपाऊंडच जाते तिथंसुद्धा. मग काजू मला छान दिसला देवाला, तिथून एक काजू आणलं. काजू तर आणायचं होतं पण पाऊस नाही ना, पण काही काजू घेऊन आली. तरी पण एक आणला, जीव नाही राहतो तोच. आता जाऊन लावते कंपाऊंडामध्ये. तर चला आता कंपाऊंडामध्ये जाऊया. आणि चला ते माझ्यासोबत हे सुद्धा टिकाऊ पावडा इकडे घेतलेला आहे बघा. तुम्हाला बघायला नाही मिळणार काही दिवसानंतर. हो, ह्या वस्तू अवजार आहे टिकाऊ आणि टिकाव आहे. काही दिवसानंतर तुम्हाला हे पण बघायला मिळणार नाही. तर आता जाऊया कंपाऊंडात. अजय तेच पुढे गेलाय, तर काजू घेऊन गेलाय तो पुढं. तर आपण जाऊया आता पाठवून. आणि इकडे आमची ही चंपी. चला चला कंपाऊंडामध्ये जाऊया. कंपाऊंड भरपूर झालं, लगेच ऊन होतं. पपई पूर्ण भरलाय. सुट्टी झाली तुम्हाला मग? हा हा. तू शाळेत अजून गेलीच नाही? 10 वाजता. तू मला अभ्यास चालला बघा मुलींचा. अभ्यास काय काल सांगितलं नसेल, पण आज ते अर्जून अभ्यास करतात आहे ना. काल सांगितलं अभ्यास ना. हा इथं आमचं क्रिकेटचं मैदान. क्रिकेटचे मैदान शांत पडलेत आता, सर्व मुंबईला गेली. मम्मी सर्व शांत घरं बसली, एक माणसं घरामध्ये बाय. आता पावसाचं काम चालू आहे का? हो बरं आहे ना. हो इकडे बघा आलो आम्ही. इकडं आमचं बुद्धवड आहे, इकडे हे साठेल आहे बघा. इकडे बघा पाहू शकता. इकडं भाताचं रोपं पेरलेलं आहे बघा. एवढे वरती आलं ते बघा सगळीकडे, पण पाऊसच नाही. मस्त वाटत नाही, हिरवगार आहे बघा. डोंगरांवरती तर जायचं आहे, तर मी तर जास्त नाही दाखवणार. मी डायरेक्ट वरती चढता नंतर दाखवतो. फक्त कंपाऊंडामध्ये आलेले आहे. आणि कंपाऊंड बघा मस्तपैकी असा हिरवागार झालेला आहे बघा. मस्त अशी झाडांना पण पालवी फुटलेली आहे बघा. चहाच्या पाती पण तिकडे भारी झाल्या, एक नंबर अशा बघा. तिकडे चहाच्या पात्या. आणि इकडे बघा फणस सगळे साफ झाले, एक पण नाही राहिला, सगळे गेले, संपले. काजू तर आणलाय आणि त्याला लावायचे आहे. आणि इकडेच आपण बिया भाजलेल्या इथे बघा. इथे बिया भाजलेल्या, इथं चूल केलेली मस्त. इकडे पण हिरवागार झाला. चहाच्या पात्या तर लावायची. इथं खड्डा खोदतो त्याला आता आणि सुरुवात करतो. ते दगडीला हडसून घ्या होता. जास्त आणायचं होतं पण काय पाऊस नाही ना, जास्त आमचा उपयोग नाही. ते एक आणलाय तो पण लावून जात होता. सूर्यनारायण बघा. हो, एवढा ऊन पडलाय तर जबरदस्त.
इथंच खड्डा खांदला आणि इकडे येऊन दम टाकला, कारण ऊन एवढा आहे तर आम्हाला उभा नाही राहत काय हो एकदम काचे काय घामाघूम एवढा तिथे एक खड्डा खांदला तिथं. आणि आलो मुलं चला बाबा आपण थोडा वेळ आराम करूया, कारण आपल्याला काय जमत नाही उन्हात. आणि एवढा ऊन पडलाय ना, जबरदस्त ऊन पडलाय. एक थोडा मे महिन्यामध्ये एवढा नाही, एवढं आता एवढं जून महिन्यामध्ये ऊन लागतं ना. बघा थोडासा पाऊस पडून गेलेला आहे ना, काय तर 9 तारखेला इकडे पाऊस पडलेला थोडा. पाऊस पडला त्यामुळे थोडस आणि ते असा पूर्ण चारा चारा बघा असा हालेला आहे मस्त हिरवागार. हे बघा आता हा चाराला त्याला काय वांदा नाही हो, पण जे भात वगैरे पेरणी केले ना, भात नाचणी ती छोटे छोटे रोपं आलेत ना, तसा ऊन पडला ना ते असे कोमजून जातात, ते बरं नाही वाटत. काय पाऊस पडायला पाहिजे. मी एक राजाला म्हणा आणि चला आता आम्ही आराम करतो आणि थोड्या वेळानं मग काजू लावतो. पाऊस शकता म्हणजे पाऊस तर चालू नाही झाला, जून महिना चालू झालाय. जूनची आज किती तारीख आहे रे? मला वाटतं 17, 18, 16 काहीतरी आहे, पण असा ऊन आहे जसं काय वाटतं की मे महिनाच आहे. मे महिन्यात चालू आहे. आणि आता पावसाचा कागद बांधायला आलो आम्ही, कारण पाऊस जाम असतं. कारण नाही बांधलं तिकडे कसं पाणी सगळं आतमध्ये येतं. हा झाला 2 वर्ष टिकला, आता खराब झाला. तर मग दुसरा आम्ही घेऊन आलो कागद. तो बघा छोटा छोटा आव्हान तिकडे आलाय खलाटी, त्याला पाऊसच नाही. तर आता हा कागद आहे ना, मी दाखवतो तुम्हाला. आणून आता हा आणलेला प्लास्टिक आता इथे टाकतं ह्याच्यात आणि असं बांधून देतो. म्हणजे इकडे एवढा बांधून झालेला आहे इथपर्यंत, असं इकडून पाणी वगैरे येत असतं. अजून तिकडे बांधायचं बाकी, ते मम्मी पप्पा बांधतायत. आणि इकडे बांधून झालेला आहे बघा. मग अशी खड्डा खांदलेला आणि आता तेव्हा लय ऊन झाली तेव्हा घरी गेली, नंतर घरून आली. आता संध्याकाळी झाड लावायला, कारण खूप गरमी आहे. बघा माती टाकतात, खूप गरमी आहे तेव्हा. बघा पारा कोमजलेत त्याची. तर आता बाबा इथे साईडने खड्डा करून घेत आहेत, जेणेकरून म्हणजे पावसाचं पाणी त्या बुंदाशी डायरेक्ट जाणार नाही. पप्पा इकडे खड्डा खणतायत. इथं नारळाचं एक झाड असं येईल, पप्पांची इच्छा आहे. नारळ सुकलेला लावतात. आणि मम्मी तिकडे काय लावते? आंब्याचे बाटे, जे तुम्ही जांभळाच्या बिया, जे तुम्ही आमरसच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल, जे आम्ही बाटे काढलेले ते मम्मीने सुकवलेत. आणि आता मम्मी इकडे येऊन लावते त्यांना. आणि इकडे एक नारळ लावते आम्ही. आणि इकडे मम्मीने बिया आणलेल्या आहेत जांभळाच्या बॉटलमध्ये भरून. ह्याची पण तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, जे आपण एक सुकवल्या आणि गावी घेऊन आले. मम्मीचं म्हणणं आहे इथे असा मोठा पैकी झाड येणार आहे. जगल्या पाहिजे. हा अजून अजून कुठे लावूया? थोडं वरती लावूया तिथे. म्हणजे तिथं आला की कसं म्हणजे कसं जांभळा इथं पडतील आपल्या इथं, मग आपण खाली साडी लावू. नंतर परफेक्ट. नंतर आपल्या रानातच साडी पकडू, इथं जांभळा पकडू आम्ही. तर पप्पा आपल्याला गावाकडची पेपेरी दाखवत आहेत. हा झाड कुठलं आहे पहिली गोष्ट? कांदा रे, रानटी कांदा. रानटी कांदा आहे. थोडासा भाग घेतलाय, त्याला काय करणार? थोडंसं त्याचा हेच काढायला. दाखवा कसं काढलात तो. बघा असा. आणि अजून जोरात, म्हणजे ही सिट्टी त्या टोकावर पण आवाज यायला एवढा जोरात वाजते. दादाची ओरिजिनल डुप्लिकेट. आणि हे गनिमी गावा, ही ओरिजिनल आहे. हे काय होता? तर इकडं आमची एक चायची पात मिळालेली आहे. ह्या मस्त जगल्यात, कारण ह्यांना पाणी चांगलं भेटलं आहे. आणि ह्यांना काय पाणी भेटलं नाही आहे, सुकल्यात पूर्णपणे. तर ह्यांना थोडंसं पाणी घालून घेऊया. ही जगल काय मम्मी? सुकल्या ती एवढी. ओके, मम्मी बोलते पावसात येईल तेव्हा जगेल. तर बघूया किती जगते. ही एकच मेल, बाकी सर्व चांगल्या जगल्यात. इकडे आम्ही आता निघालो, संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आम्ही निघालो आता. तिकडे तो झाड होता तो आणून लावला, सुकलेला पानं सुकलेली पण जगल तो. पाऊस पडायला पाहिजे, 2-3 दिवसात जगल. आणि इकडं पणच बघा, हे आपले काय सगळे उलागले. आणि चला संध्याकाळचा काय नजारा वाटतं, एक नंबर. हा आमचा गेट कंपाऊंडचा. चला
असं जाऊया खाली. हा डोंगर आहे ना म्हणून मी अतिजवळ ना टप दिला आणि पाण्याच्या बॉटल दिल्या. इकडे दादाजवळ पावळा दिलाय. चला ये शेतकरी चौकात चला. आणि हा झाड बघा कलम वादळमध्ये पडलेला तो. ए बाबा सांभाळून चल. हे बघ मला नाही येत लय घसरगुंडी हवं. दादाचे पाय घसरगुंडी आहे पूर्ण असं. चला आता मी पण जाते इकडून. तिकडे आलू काय नाही काय आलू लागलं तर आलू असतात. मागच्या वेळी आपण तिकडे गेलो जांभली ना त्या साईडला तिकडे जांभूल आणलं आपण. इकडं फेरपटका मारायला आले शेतामध्ये. हे बघा भात खाली पण आहे. खाली पण काय एकदम पाऊस आहे ना त्याच्यामुळं. तर मम्मीकडे शेती बघायला आले आणि खरं तर म्हणजे ना आज जून महिना आहे. जून महिन्याची 16-15 काहीतरी आज तारीख आहे. तर आजपर्यंत ना हा पाऊस म्हणून पूर्ण हिरवागार असतो. पण सध्या पाऊस नाही पडलाय म्हणून ती मस्त आलाय तिकडे. जर पाऊस पडलेला असता ना हा सगळा हिरवागार असता. सगळ्यांनी शेती केली असती. पण पाऊसच नाही पडलाय त्यामुळे कुणी का अजून केली नाही आहे. मस्त आहे. इथेच गावाला शेती कराय. मला आवडतं शेती करायला. कारण पहिली शेतीच करायची नाही. पण असा पाऊस पडला की बरं मस्त एकदम हिरवीगार होणार आहे. अजून ते अजून पाऊस पडायचं बाकी आहे. नंतरला होईल. चल प्लीज बघा किती आला इथे. त्याला हा बघा खजवाल घेतला मी मस्तपैकी. आमच्या गावी खजवाल आणि बिलज्या आल्यात ते बघा ताज्या एकदम फ्रेश झाल्याने बरोबर. आता वाजलेत हो तुम्ही खाली 6 आणि खजवाल घेतला मम्मीनी. जस्ट घरी आलोय. बरं झालं गावचा खजवाल भेटला तो. कारण शेवटचा ना आता पावसाळ्यात खजवाल नाही येणार. तेच खजवाल आणि म्हणजे सुका जावला काय वाला जावला. ओला जावला. तर इकडे पाहू शकता हा आता आम्ही इकडे हा ओला जवळा घेतलेला आहे म्हणजे आमच्या गावच्या भाषेमध्ये खजवाल. सो आता इकडे मम्मी बनवणार आहे आता खजवाल. तव्यातला खजवाल बनवते. हळद टाकून घेते. म्हणजे आता हे झालं ना वादळ उठला की खजवाल नाही येणार. त्याच्यानंतर आपण इकडे वापरतो आपला कोकणची अंजली स्पेशल मालवणी मसाला. बघा मस्त एकदम. तुम्हाला पण देखील ऑर्डर करायचं असेल ना तर नक्कीच खाली नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. हो आणि तुम्ही एवढा विश्वास ठेवून आमच्याकडे मसाला घेतला तर तुमचे खरंच सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. इकडे आपण लाल तिखट टाकून घेऊया. त्याच्यानंतर इकडे मीठ टाकून घेऊया. सगळं काही तर आपल्याला आताच टाकायचं आहे कारण मग नंतरला फक्त फोडणी देऊन फक्त हा खजवाल टाकायचा. कांदा आणि मिरची टाकूया. मस्त होतो असं एकदम तव्यावरचा गावच्या पद्धतीने असं गेलेला एक नंबर होतो. ओला जवळ 1 नंबर. टोमॅटो पण आता टाकतो आपण याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर हे अशा मी ठेचून घेतलेले आहेत. हे बघा हे टाकून घेते. हे बघा पूर्ण मिक्स करून घ्यायचा. खूप छान लागतं असं जवळा बनवल्यावर. आमच्या गावचा फेवरेट खजवाल असा शॉर्टकट झटपट होणार आहे हा. मस्त असं छानपैकी आपण कांदा कोथिंबीर लसूण टोमॅटो सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मस्त असं सुगंध येत आहे ना 1 नंबर असा. तर आपण तव्यावरचा खजवाल बनवणार आहोत. कांद्यातला तेल टाकून घेते. लसूण टाकते. इकडे बघा मस्त आपलं छान लसूण लाल झालेलं आहे. आणि आपण खजवाल टाकून घेऊया. तर वाफ आपल्या ओल्या जवळाला येते. आणि इकडे बघूया आता इकडे अतिशय छान असा चिकन बनवलं आहे. हो काही तर्री आलं 1 नंबर. मस्त आपला असा जवला फ्राय झालेला आहे कांद्यातला. मस्तपैकी अशी तर्री वगैरे आलेली आहे. आणि गावच्या जेवणाची चवच भारी असते. 1 नंबर. इथे मस्तपैकी आपला ताट सजलेला आहे. चिकन खजवाल भात आणि एक आमलेट बनलेला आहे. तर सर्वप्रथम म्हणजे मी तुम्हाला खजवाल खाऊन दाखवतो. गावचा खजवाल 1 नंबर. मस्त गावची गावरान चव आहे त्याला. आणि हा चिकन आहे मस्तपैकी असं टाकतो. कशी आहे गावची टेस्ट? 1 नंबर आहे. तर थोडा भातावरती पण घेतो तसा.
ही चव तुम्हाला हॉटेलमध्ये भेटणार नाही. चव फक्त तुम्हाला गावच्या जेवणामध्येच भेटेल. मस्त जेवणात आम्ही जेवून घेतो, मग भेटूया.